मंडळी, सत्यमेव जयते. सध्या महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या राजकारणात जे काही चाललेलं आहे त्यातल्या काही गमती जमती तुमच्या लक्षात येत आहेत का? म्हणजे बघा, भाजपचे सुरेश धस लढत आहेत. सुरेश धस कुणाच्या विरोधात लढत आहेत? तर सुरेश धसांना असं वाटतं की आपण संतोष देशमुखला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि त्यामुळे आका आणि आकांचा आका हा त्यांचा शब्दघोष चालू आहे. आधी ते आका आणि आकांचा आका म्हणत होते, आत्ता ते आजच्या भाषणात म्हणाले की मी धनंजय मुंडेंची काही कोडीच जुळत नाही, त्यामुळे मी काही त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. हे फार विशेष आहे की सुरेश धस लढत आहेत, पण त्याच वेळेला राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे मात्र अजिबात गिवअप करत नाही आहेत. म्हणजे इतक्या जणांनी राजीनामा मागितला, राजीनामा मागणारे धनंजय मुंडेंच्याच पक्षातले, पण मुंडे काही राजीनामा देत नाहीत. उलट मुंडेंना मंत्रिमंडळात सामावून घेतलंय ते सुरेश धस साहेबांचे आका, म्हणजेच सगळ्या आकांचे सरताज यांनी. चल जरा दुसरी गंमत बघूया. भाजपचे किरीट सोमय्या हे नवाब मलिकच्या विरोधात लढले. नवाब मलिक दाऊदचा हस्तक आहे, नवाब मलिक असा आहे, नवाब मलिक तसा आहे, नवाब मलिक देशद्रोही आहे, ब्ला 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 ब्ला, खूप साऱ्या गोष्टी सुरेश किरीट सोमय्यांनी मांडल्या. पण त्याच नवाब मलिकांना पोलिसांनी क्लीन चिट दिली. याच किरीट सोमय्यांनी भावना गवळींवरही आरोप केले होते, पण त्या भावना गवळींना विधान परिषदही मिळाली आणि पुढे त्यांना फार छान त्यांचं पुनर्वसनही झालं. तीच गोष्ट त्यांनी आरोप केलेल्या याच्या आधीच्याही, म्हणजे रवींद्र वायकर असतील तर वायकरांचं तर केवढं भलं झालं बाबा की वायकर तिकडे गेलेही, वायकरांचे सगळे आरोपही क्लीन चिट झाले आणि विशेष म्हणजे वायकर खासदारसुद्धा झाले. वायकर एकदम शांत निवांत. भाजपच्या चित्रा वाघ लढल्या होत्या. खरं तर यांचं नावही घ्यायला आवडत नाही मला. आणि राजीनामा मागितला संजय राठोडचा, पण त्याच संजय राठोडांना भाजपाने ताब्यात घेतलं, सत्तेत घेतलं. ताब्यात हाच शब्द जरा योग्य ठरू शकेल, कारण भाजपा एकेकाला इतकं हैराण करून सोडते, इतकं हैराण करते की माणूस त्यांच्यासमोर गिवअप करतो आणि गिवअप झालेला माणूस मग भाजपा विसरून जाते की आपण त्यांच्यावर आधी काय काय आरोप केले ते काय नाही. म्हणजे ही मोडस ऑपरेंडसी आहे की एखाद्याला प्रचंड हॅरॅश करा, मग हॅरॅश केल्यावर तो स्वतः तुम्हाला शरण येतो आणि मग शरण आल्यानंतर त्याच्यावर मागे जे काही आरोप केले ते सगळे आरोप विसरून जातात. संजय राठोडवर आरोप झाले, संजय राठोड कॅबिनेट मंत्री झाले. जरा अजून पुढे भाजपचे एक उज्ज्वल केसकर होते. हे उज्ज्वल केसकर हे धारावीमध्ये TDR घोटाळा कसा होत आहे आणि या TDR घोटाळ्याच्या विरोधात आपण लढलो पाहिजे यासाठी ते फार आग्रही होते आणि त्यांनी खूप मोठा TDR घोटाळ्याच्या विरोधातली लढाई केली. पण हे फार विशेष आहे की आत्ता धारावीचा TDR घोटाळा हा भारतातला सगळ्यात मोठा TDR घोटाळा आहे आणि हा TDR घोटाळा करताना पुन्हा अंगुली निर्देश भाजपकडेच आहे, कारण भाजपाला अदानी अंबानीचं भलं करायचं आहे. ती सगळी जशी सबभूमी गोपाल की असं आधी म्हटलं जायचं, तसं आता मुंबईतली सबभूमी अदानी की असं म्हणत तो TDR घशात घालायचा आहे. भाजपाचे माधव भंडारी, हे माधव भंडारी कोकणातल्या सिंचन घोटाळ्याच्या विरोधात लढले होते. किती आश्चर्य आहे. याच सिंचन घोटाळ्याला अनुसरून नंतरच्या काळामध्ये अमित शहा यांनी आरोप केले, नरेंद्र मोदींनी आरोप केले, देवेंद्र फडणवीस तर बापरे काय चक्की पिसिंग वगैरे कुठपर्यंत पोचले होते. या सगळ्या लोकांनी सिंचन घोटाळ्यावर आरोप केले आणि कोकणात सिंचन घोटाळा होते असं म्हटलं, पण ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते त्यांच्याच पक्षातल्या, विशेष म्हणजे कोकणातल्याच नेत्या सुनील तटकरे, या सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं. अजून जरा पुढे जाऊया. भाजपाचे रावसाहेब दानवे हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढले होते. आता रावसाहेब दानवे हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढले खडे, पण सत्तारांचं काय त्याच्यामध्ये बिघडलं बरं? तर सत्तारांचं काहीच नुकसान झालं नाही. सत्तारांच्या पोझिशनला फार कोणी धक्काही लावू शकलं नाही. किरीट सोमय्यांचा तर विश्वविक्रम आहे. किरीट सोमय्यांनी आत्तापर्यंत ज्यांच्यावर म्हणून आरोप केले, किरीट सोमय्यांनी ज्यांचे घोटाळे बाहेर काढले, नंतर त्या माणसांचा भाग्योदय झाला आहे.
किती विशेष आहे बघा. हसन मुश्रीफ असतील, छगन भुजबळ असतील, रवींद्र वायकर असतील, प्रताप सरनाईक असतील, यशवंत जाधव असतील, यामिनी जाधव असतील, भावना गवळी असतील, अगदी अजित पवार असतील, कितीतरी लोक आहेत ज्यांच्यावर म्हणून आरोप केले किरीटने, ते सगळे लोक नंतरच्या काळात नुसते सत्तेत गेले नाही तर सत्तेतली अत्यंत महत्त्वाची पदं या लोकांनी ग्रॅब केली. म्हणजे असं म्हटलं तर फार अतिशयोक्ती ठरणार नाही की कदाचित भाजपातले किंवा भाजपकडे आत्ता नव्याने गेलेले लोक ही अपेक्षा करत असतील, किंबहुना देवाकडे प्रार्थना करत असतील की देवा एकदा तरी किरीट सोमय्यांची माझ्यावर दृष्टी पडू दे, एकदा तरी किरीट सोमय्यांच्या मनात येऊ दे की माझ्यावर आरोप करायचं. किरीट सोमय्यांनी ज्याच्यावर आरोप केले त्या माणसाचं पुढे भविष्यात भलं झालंच म्हणून समजा, इतक्यापर्यंत गणित तयार व्हावं. विशेष बरं का की हे सगळे लोकांचं भलं झालं, पण जे किरीट आहे ते मात्र बॅकफुटवर गेले. म्हणजे भाजपमधल्या ज्या लोकांनी आरोप केले ती सगळी माणसं अडगळीला जायला लागली आणि ज्यांच्यावर आरोप केले ते मात्र सत्तेच्या उत्कर्ष स्थानावर, उत्कर्ष बिंदूवर जाऊन पोचलेले आहेत. आता अशी काही उदाहरणं ही फक्त मी तुम्हाला आमदार खासदार याच्या, पण हे जर बघितलं आपण तर हे खालपर्यंत झिरपत गेलेलं आहे. हे तालुका, जिल्हा, शाखा लेवलपर्यंत हे सगळं वातावरण आहे. थोडक्यात काय तर भाजपा ज्यांच्यावर आरोप करते त्यांना ती सोबतही घेते आणि जेव्हा कधी ती माणसं त्यांना डोईजड वाटतात तेव्हा ती त्यांना खालीसुद्धा उतरवते. वापरा आणि फेकून द्या हे तत्त्व भाजप फार चांगल्या पद्धतीने वापरते. अडचण अशी आहे की भाजपचे जे भक्तुल्ली गँग आहे त्या भक्तुल्ल्या गँगच्या मात्र हे अजिबात लक्षात येत नाही की आपला काय पद्धतीने वापर केला जातोय, किंबहुना आपल्याला राष्ट्रभक्तीच्या नावाखाली भलत्याच गोष्टींकडे वळवलं जाते आणि ह्या भलत्याच गोष्टींना आपण बऱ्याचदा बळी पडतोय हे त्या बिचाऱ्या भक्तुल्यांच्याही लक्षात येत नाही. आणि मग बऱ्याचदा सोशल मीडियावर ही सगळी माणसं आपल्याला तोंडघशी पडताना दिसतात. मग त्याच्यामध्ये किरीट सोमय्या असतील किंवा त्या आक्रस्ताळ्या वाघबाई असतील किंवा अजून काही लोक असतील ज्यांनी म्हणून आरोप केले ते सगळेच्या सगळे अडगळीला, आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते सगळे सत्तास्थानी आहे की नाही गंमत.